घरच्या चण्यांचे चणे तर घरीच कसे बनवायचे, तर छान असे घरच्या घरी आपल्याला चणे बनवता येतील। तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। आणि अजून तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तर छान असे हे चणे घरच्या घरी आणि घरच्याच चण्यांचे बनवलेले आहेत। तर आपण विकतरी खाण्याऐवजी आपण घरच्या घरी बनवतोय ते खाण्यात अगदी वेगळाच आनंद असतो। तर हे बघा, जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा आपण मुलांना आपल्या करून देऊ शकतो। तर छान हे चणे चला बनवूया। नमस्कार, शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज मी घरच्याच चण्यांचे हे बघा अशा प्रकारे हे चणे, तर आधी तेल गरम करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे। तर आता तुम्हाला चणे दाखवते। तर हे मीडियम साईजचे म्हणजे छोटा चणा आहे आणि हा काबुली चणा आहे। तर हा त्या चण्यापेक्षा थोडा मोठा असतो। तर हे बघा, थोडी त्याची साईज मोठी असते आणि कलरसुद्धा थोडा डार्क असतो। तर हे आपल्या घरचेच आहेत। तर आता मी कढईमध्ये तेल घालते। तर मी दोन्ही साईडनी कढईमध्ये तेल घातलेलं आहे। तर आता कढईमध्ये हे तेल गरम होऊन द्यायचं पूर्ण, आणि मग त्यामध्ये हे बघा एवढेच मी चणे टाकते, म्हणजे बुडतील एवढं तरी तेल पाहिजे। तर आता हे चणे हलवत राहायचे आहेत। तर चमच्याने असे आपण हलवत राहणार आहोत। तर हे बघा, म्हणजे गॅस तसं मोठाच करून हे चणे हलवत राहायचे। तर बघा असे फुलायला लागलेत कसे, हे बघा। तर छान असे लगच्या लगेच फुलून येतात। तर असे हलवतच राहायचं म्हणजे पूर्ण असे चणे फुलतात। तर आता हे काढून घ्यायचे। हे बघा, तर कसे छान असे फुलून आलेत, पूर्ण चणे फुललेले आहेत। तर आता हे काढून घेते। टिश्यू पेपरवर काढायचे किंवा कपड्यावर काढले तरी चालतील। तर मी टिश्यू पेपरवर काढून घेते। तर पूर्ण असे काढून घ्यायचे। तर तुम्ही पाहू शकता छान असे फुलून येतात। तर आता मी दुसरेसुद्धा असेच टाकते। तर आपल्याला जास्त एकदमच टाकायचे नाहीत, तर थोडे थोडे करून असे तळून घ्यायचे। तर हे बघा, तेल गरमच ठेवायचा, थंड होऊन द्यायचा नाही। तर छान असं उकळलेलं तेल असला तर पटकन असे फुलतात। तर अगदी सोपी पद्धत आहे आणि जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा आपण चणे करून खाऊ शकतो आणि मुलांना सुद्धा देऊ शकतो। तर पौष्टिक असे चणे आपण कधीसुद्धा खाऊ शकतो। तर हे बघा, हे मी आता पूर्ण काढलेले आहेत। तर असे थोडीशी चाळण अशी ठोकून घ्यायची, म्हणजे असं तेल खाली पडतं। आता हे मोठे चणे, काबुली चणे, ते चणे तळून घ्यायचे। तर त्यासाठी ते थोडी मोठी साईज असते, म्हणून मी जरा खुलकट अशी कढई घेतली आणि त्यामध्ये तळून घेते। तर आता हे सुद्धा बघा, ह्या तेलामध्ये आपण असं खालीवर करून घेतलं की सारखे चणे फुलतात। नाहीतर असेच ठेवले तर वरचेच फक्त फुलतात आणि मधले तसेच राहतात, म्हणून असं हलवत राहायचं। तर हे बघा कसे फुलायला लागलेत। तर छान असे सगळे चणे फुलून येतात आणि पटकन होतात, जास्त काहीच वेळ लागत नाही त्याला। त्यामुळे करायला एकदम सोपे आहेत। तर हे बघा, छान असे हे काबुली चणे सुद्धा मोठे असून सुद्धा पटकन फुलून आले। तर आता हे पूर्ण मी असे तळून घेते।
पूर्ण तेल नितळून द्यायचं. तर हे बघा, छान असे हे चणे फुललेले आहेत. छोट्या साईजचे सुद्धा मी तळून घेतलेले आहेत. आणि हे बघा, कुरकुरीत असे तळून होतात. तर आपण हे करून ठेवले तर पॅक असे बरणीमध्ये ठेवून द्यायचे, म्हणजे आपल्याला कधीसुद्धा आपण लागतील तेव्हा आपण खाऊ शकतो. तर आत्ता मी पेपरवर काढून घेतलेत आणि त्यामध्ये हळद टाकले आणि मीठ टाकून घेतलं. तर हळद आणि मीठ लावलं की छान असे एकदम सुके असे होतात, ऑइली असे दिसत नाहीत जरा पण. तर आता हे चणे मी काढून ठेवते. आता हे लहान साईजचे, म्हणजे हे बघा वाटाण्याप्रमाणेच आहेत, वाटाण्यापेक्षा साईज छोटी आहे ह्या चण्यांची आणि प्लेन आहेत. तर हे चणे हे पण तळून घेतलेले आहेत मी. तर हे बघा, ते पण छान असे फुलून आलेले आहेत. तर त्यांनासुद्धा मी मीठ आणि हळद लावून ठेवून देते. तर पॅक अशा बरणीमध्ये छान असे राहतात. तर जेव्हा आपल्याला हवे असतील तेव्हा आपण खाऊ शकतो. तर हे बघा, हे काबुली चणे, तर ह्यालासुद्धा मीठ आणि हळद लावून ठेवते. तर आता हे पण असं मिक्स करून मी कपड्यावर पण टाकले तर ही पूर्ण तेल असं निघून जातो. तर तुम्ही पाहू शकता, छान असे जरासुद्धा ऑइली दिसत नाहीत, तळून घेतलेले आहेत तरी. तर आता हे चणे मी पूर्ण एक वाटी असे तळून घेतलेले होते. तर तुम्ही पाहू शकता, छान असे चणे तयार झालेले आहेत. आणि आपल्याला हव्या तेव्हा वेळेत आपण करू शकतो आणि पटकन होतात. तर घरच्या घरी कसे झालेत चणे तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अजून तुम्ही लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.